नमस्कार. लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी पांढरी शुभ्र कढीची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग आजची ही पांढरी शुभ्र कढी करण्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते पाहूया. इथे मी 5 वाटी आंबट ताक घेतलेला आहे. ताक ताजच केलेलं आहे. कढी ताट यावी म्हणून ताकामध्ये मी 1.5 टेबलस्पून बेसन पीठ घालत आहे. बेसन पीठ थोडं थोडं घालून मिक्स करूया. हो, पण पिठाच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. बेसन पीठ मिक्स करून झालेलं आहे. बेसन पीठ शिजल्यानंतर कढी दाट येईल म्हणून सुरुवातीलाच पाव कप पाणी घालत आहे. आता याच्यामध्ये 1 हिरवी मिरची, पाव इंच आले आणि 2 लसूण पाकळ्या खलबत्त्यात कुटून घेतलेल्या आहेत ते घालूया. एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कढीला फोडणी देण्यासाठी लागणारे साहित्य आहे: तेल, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, 7 ते 8 मेथीचे दाणे, 4 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, कढीपत्त्याची पाने, 1 सुकी लाल मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की मेथीचे दाणे घालूया. कढीमध्ये मेथीचे दाणे छान लागतात. दालचिनीचे तुकडे, लवंग, जिरे, सुकी लाल मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालूया. आता आपण हे 30 ते 40 सेकंद परतून घेऊया. फोडणीचा खमंग वास सुटल्यानंतर याच्यात बेसन पीठ घातलेले ताक ढवळून घेऊया आणि फोडणीमध्ये ओतूया. फोडणीत ताक ओतल्यानंतर सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर कढी आपली फाटायची दाट शक्यता असते. आता आपण हे बेसन पिठाची कच्ची चव जात नाही तोपर्यंत शिजवून घेऊया. बेसन पीठ शिजायला लागल्यानंतर कढी थोडी दाट वाटत आहे म्हणून अर्धा कप पाणी घालूया आणि हलवून घेऊया. कधी कधी आमटीला काही शिल्लक नसलं तर ताक तयार करून असं खमंग फोडणी दिलेली कढी मस्त लागते. जर तुम्हाला पांढरी शुभ्र कढी आवडत नसेल तर फोडणीमध्ये तुम्ही पाव चमचा हळद घालू शकता. सात ते 8 मिनिटे झालेली आहे. बेसन पीठ आपलं शिजलेलं आहे. कढीचाही मस्त घमघमाट वास सुटलेला आहे. याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. जेवताना घोट घोट प्यावीशी वाटणारी किंवा भाताबरोबर खावीशी वाटणारी खमंग फोडणी दिलेली पांढरी शुभ्र कढी तयार झालेली आहे. आजची ही कढी तुम्ही नक्की करून बघा. कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.